बघा आला आउटपुट बरोबर 8. हा प्रोग्राम इतका बेसिक आहे की सगळे स्किप करतात, पण 90% स्टुडंट इथेच मिस्टेक करतात आणि मार्क्स घालवतात. सो द प्रॉब्लेम स्टेटमेंट इज राईट अ पायथन प्रोग्राम टू ॲक्सेप्ट 2 नंबर्स फ्रॉम द युजर अँड डिस्प्ले देअर सम. आता आपल्याला काय करायचं आहे ना, की 2 नंबर्स युजरकडून घ्यायचे आहेत, त्यांची ॲडिशन करायची आहे आणि आउटपुट प्रॉपर फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायचं आहे. ह्या प्रोग्रामसाठी आपण 3 व्हेरिएबल घेऊयात. एक नंबर 1 साठी, एक नंबर 2 साठी आणि एक ॲडिशनचा जो काही रिझल्ट असेल तो स्टोअर करण्यासाठी एक रिझल्ट व्हेरिएबल घेऊया. सो फर्स्ट एक मी व्हेरिएबल घेते N1 नावाचं नंबर 1 साठी आणि आता याच्यानंतर आपण इनपुट फंक्शन देणार आहोत. का? कारण आपल्याला व्हॅल्यूज युजरकडून घ्यायच्या आहेत. ओके. सो इनपुट ब्रॅकेट इन डबल कोट एंटर फर्स्ट नंबर. त्यानंतर सेकंड व्हेरिएबल घेते मी N2 नावाचा नंबर 2 साठी. सेम जे काही इनपुट फंक्शन आपण N1 साठी दिलंय सेम तेच कॉपी केलं तरी चालेल. इनपुट इन ब्रॅकेट इन डबल कोट एंटर सेकंड नंबर. ओके. आता हे झालं नंबर 1 आला, नंबर 2 आला. आता आपल्याला काय करायचं ॲक्चुअल ॲडिशन करायची. सो त्यासाठी एक मी रिझल्ट व्हेरिएबल घेते. रिझल्ट इक्वल टू आता काय करायचं ॲडिशन करायचं. सो काय करणार आपण N1 घेतला प्लस N2 म्हणजे N1 आणि N2 या दोघांची ॲडिशन होणार. जे काही रिझल्ट येईल तो रिझल्ट व्हेरिएबलवर स्टोअर होऊन जाणार. आता नेक्स्ट लाईनला आपल्याला काय करायचं ॲडिशन प्रिंट करायचे. सो आपण प्रिंट फंक्शनचा यूज करून ते ॲडिशन प्रिंट करून टाकू. प्रिंट इन ब्रॅकेट इन डबल कोट सम इज किंवा ॲडिशनसुद्धा लिहू शकता तुम्ही आणि कॉमा नंतर आपण हे जे काही रिझल्ट व्हेरिएबल आहे ते देऊया. सो मग काय होईल सम इज नंतर जो काही रिझल्ट आहे ॲडिशनचा तो प्रिंट होऊन जाईल. पण आता बघा हा प्रोग्राम वर्क कसा करणार. सो फॉर एक्झाम्पल आता एंटर फर्स्ट नंबर मी इथं एंटर केला 5. ठीक आहे 5 नंबर एंटर केला आणि एंटर सेकंड नंबरला मी 3 एंटर केला म्हणजे 5 एक दिला पहिला नंबर दुसरा नंबर दिला 3. आता 5 आणि 3 किती असतं 8. सो रिझल्ट काय पाहिजे मला सम इज 8 8 असं आलं पाहिजे ना आउटपुट. आता हा प्रोग्राम सेव्ह करून रन करून बघूया आउटपुट 8 येतं का. प्रोग्राम तर एकदम करेक्ट वाटतोय आपल्याला, पण काय वाटतं आउटपुट येईल. तर याचा आउटपुट ना 8 येणारच नाही. हीच तर सगळ्यात मोठी मिस्टेक तुम्ही म्हणजे 90% स्टुडंट करतात, की इथं इनपुट ॲज म्हणजे नंबर 1 नंतर डायरेक्ट इनपुट फंक्शन लिहून त्यामध्ये एंटर फर्स्ट, नंबर सेकंड असं देऊन टाकतात. कॉमन मिस्टेक जे स्टुडंट करतात ती आहे इंट फंक्शन न लिहिणे. तुम्ही इथं इंट फंक्शन जर लिहिलं नाही, तर काय होणार ना 5 आणि हे जे काही तुमचं 3 आहे, त्यांचं कॉन्कॅडिनेशन होऊन रिझल्ट तुम्हाला 53 असा दिसणार. 53 रिझल्ट दिसेल, 8 रिझल्ट दिसणार नाही. मी तुम्हाला हा प्रोग्राम रन करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, मी फर्स्ट नंबर दिला 5, सेकंड 3, सम इज काय आलं? 53 आलं ना? एक्स्पेक्टेड आउटपुट काय आहे 5 आणि 3 8 यायला पाहिजे. का नाही आलं? हीच तर सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. आपण इंट फंक्शन तिथं देत नाही त्यामुळे. चला आपण कोड आपला करेक्ट करूया आणि हा सगळ्यात बेसिक कोड आहे तरीही आउटपुट चुकलं. का? कारण तुम्ही हे असे छोटे-छोटे जे काही बारकावे असतात कोडमधले ते तुम्ही असे स्किप करता त्यामुळे हे असं होतं. इथं काय द्यायचं आपण इंट फंक्शन द्यायचं आणि आता हे इंट फंक्शन का द्यायचं? का तर टाइप कास्टिंगच्या कन्सेप्टसाठी. ठीक आहे. इनपुट फंक्शन काय करतं बाय डिफॉल्ट स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करतं. म्हणजे स्ट्रिंग म्हणजे काय आता मराठीत आपण काय म्हणतो की शब्द किंवा अक्षर म्हणू आपण शब्द. ठीक आहे. सो आपण आपण तर नंबर देणार ना आपण संख्या देणार पण तरीही ते काय म्हणते नाही नाही हे संख्या नाही हे अक्षर आहे किंवा शब्द आहे. सो शब्दांची बेरीज आपण कशी करणार ना त्याचा रिझल्ट तरी काय देणार. सो आपल्याला पायथॉनला सांगितलं पाहिजे की हा शब्द नाही आहे ही संख्या आहे. सो त्याची ॲडिशन करून आम्हाला रिझल्ट दे. ठीक आहे. त्यासाठी हे इंट फंक्शन द्यावं लागतं आपल्याला. इंट म्हणजे काय तर इंटीजर. ठीक आहे. सो हे इंट फंक्शन दिल्यामुळं काय होणार इनपुटमध्ये जे काही तुम्ही युजर जे काही व्हॅल्यू देणार समजा आता मी इथं 5 दिली तर त्या 5ला हे इंट फंक्शन इंटीजरमध्ये कन्वर्ट करणार आणि मग ती 5 व्हॅल्यू N1 व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आणि नंतर मग त्याचं फर्दर जे काही आहे ते त्याचं ऑपरेशन होणार म्हणजे ॲडिशन होणार मग रिझल्ट वगैरे ते सगळं. पण इथं लक्षात आलं का तुमच्या हे काय कॉमन मिस्टेक आहे की तुम्ही इंट फंक्शन द्यायला तुमचं विसरतं. त्यामुळे प्रोग्रामचं आउटपुट करेक्ट येत नाही आणि जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिकलच्या वेळेला हे मेन प्रॉब्लेम होतो. प्रोग्राम तर बरोबर आहे, पण आउटपुट फसतंय. सो तुम्ही इंट फंक्शन द्यायला ॲडिशनच्या इनफॅक्ट सबट्रॅक्शनच्या, मल्टिप्लिकेशनच्या, डिव्हिजनच्या प्रोग्राममध्ये इंट फंक्शन द्यायला कधीही विसरायचं नाही.
इंटच असं नाही की फ्लोटही तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जर डेसिमल नंबरची ॲडिशन सबट्रॅक्शन करायची असेल तर तुम्ही तिथं फ्लोट फंक्शनसुद्धा देऊ शकता. पण इनपुटच्या आधी कोणतं तरी इंट, फ्लोट हे फंक्शन द्यायला कधीही विसरायचं नाही. ठीक आहे? तर आता आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. आता काय आउटपुट आपलं 5 आणि 3 8 येणारच आहे. तर सेव्ह करूया एकदा प्रोग्राम आणि रन करून बघूया. एकदा फर्स्ट नंबर मी दिला 5, सेकंड नंबर दिला 3. बघा आला आउटपुट बरोबर 8. असंच तुम्ही हा प्रोग्राम रन करा. तुम्हाला जे काही नंबर्स वाटतायत ते द्या आणि ह्याचा आउटपुट एकदा चेक करून बघा की येतंय का बरोबर. ठीक आहे? हा प्रोग्राम मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते आहे. पण तुमच्यासाठी एक टास्क आहे की तुम्ही सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम मला कमेंट सेक्शनमध्ये करून दाखवायचा आहे. फक्त 4 लाईनचा कोड असेल. जास्त तुम्हाला टाईपसुद्धा करावं लागणार नाही. फक्त 4 लाईन. सो कमेंट करायला विसरू नका. थँक यू.